धुळे महानगरपालिका प्रशासनाने मालमत्ता कर आणि पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी आक्रमक पवित्रा घेतला असून मोठी थकबाकी असलेल्या मालमत्तांवर धडक कारवाई सुरू केली आहे। शहरातील थकबाकीदारांकडून मोठ्या प्रमाणात कर थकबाकी असल्याने महापालिकेच्या महसुलावर परिणाम होत आहे। त्यामुळे प्रशासनाने आता जप्तीची मोहीम हाती घेतली आहे। धुळे महापालिकेची धडक कारवाई, थकबाकी न भरणाऱ्या मालमत्तांचे गोडाऊन केले सील। धुळे महानगरपालिका प्रशासनाने मालमत्ता कर आणि पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी आक्रमक पवित्रा घेतला असून मोठी थकबाकी असलेल्या मालमत्तांवर धडक कारवाई सुरू केली आहे। शहरातील थकबाकीदारांकडून मोठ्या प्रमाणात कर थकबाकी असल्याने महापालिकेच्या महसुलावर परिणाम होत आहे। त्यामुळे प्रशासनाने आता जप्तीची मोहीम हाती घेतली आहे। दिनांक 18 जून 2026 रोजी बाळापूर येथील शहर शांतीलाल लालचंद सांड यांच्या 2 मालमत्तांवर एकूण 5,86,376 रुपये इतकी मोठी थकबाकी होती। वारंवार नोटिसा देऊनही थकबाकी न भरल्यामुळे अखेर महापालिका प्रशासनाने त्यांच्या सिमेंटच्या 4 गोडाऊनला सील ठोकले आहे। धुळे शहरातील सर्व मालमत्ता धारकांना महापालिकेतर्फे आवाहन करण्यात आले आहे की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर मालमत्ता कर आणि पाणीपट्टी थकबाकी आहे त्यांनी त्वरित महापालिका कार्यालयात येऊन आपला कर भरावा। थकबाकी न भरल्यास यापुढेही कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील प्रशासनाने दिला आहे। नागरिकांनी वेळेवर कर भरून होणारी कायदेशीर कारवाई टाळावी अशी विनंती प्रशासनाने केली आहे। ही कारवाई वसुली अधीक्षक शिरीष जाधव, वसुली निरीक्षक अनिल सुडके, संजय गवळी, सतीश जाधव आणि गजानन वाघ वराडे यांच्या पथकाने पार पाडली। मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असून त्यामुळे महानगरपालिकेचे वसुलीचे उद्दिष्ट गाठता येत नसल्याने सदर महाशय आयुक्त साहेब व महापौर साहेब तसेच अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त स्वालिया मालगावे यांच्या आदेशाने जप्ती पथक नेमण्यात आले असून त्या अनुषंगाने आज दिनांक 18/6/2026 रोजी बाळापूर येथील शांतीलाल लालचंद सांड यांच्या 2 मालमत्ता असून दोघं मालमत्ता मिळून 5,86,376 रुपये थकबाकी असल्याने सदर त्यांचे सिमेंटचे 4 गोडाऊन सील करण्यात आलेले आहेत। तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ता धारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असेल त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची कठोर कारवाई टाळावी ही विनंती। सदर कारवाईसाठी वसुली अधीक्षक शिरीष जाधव, वसुली निरीक्षक अनिल सुडके, संजय गवळी, सतीश जाधव तसेच गजानन वाघ व वराडे यांनी सदरची कारवाई केलेली आहे।